शरद पवार त्याच्यात 80 साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी. 6 वर्ष काही नव्हते. 84 ची एक निवडणूक झाली. मग 86 साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर. मग ते काँग्रेसमध्ये आले. जनता पक्ष बाहेरच राहिला. मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली. 86 ची निवडणूक झाली. 86 पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. 86 ला पहिल्यांदा पार्ल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली, ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला. त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला. 87 साली संभाजीनगरची महानगरपालिका झाली. त्या महानगरपालिकेला ज्यावेळेला शिवसेनेला यश मिळालं त्याच्यानंतर परत भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर यायला सुरुवात झाली. 88-89 ला चर्चा. 1984 ला शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली होती आणि शिवसेनेचे 2 खासदारकीचे उमेदवार हे कमळावरती उभे होते, मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक. मग 90 ला परत युती झाली. 88 ला परत शरद पवार मुख्यमंत्री झाले. मग 95 ला परत भारतीय जनता पक्ष शिवसेना युती झाली. युतीतलं सरकार आलं. 99 ला परत तीच काँग्रेस सोडून शरद पवार बाहेर पडले आणि 99 चे रिझल्ट लागल्यावरती 2 महिन्या एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली. ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर दीड महिन्यात युती झाली. हे मी तुम्हाला का सांगतोय? या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या. इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो?